सध्या ओपीडीला 8-10 वर्ष होऊन सुद्धा मूल होत नाहीये, एएमएच कमी आहे, वारंवार गर्भपात होतोय किंवा गर्भाची वाढ खुंटलेली आहे आणि लग्नानंतर मुलांमध्ये ऑटिझमचं प्रमाण वाढत चाललंय. असे बरेचसे पेशंट ओपीडीला खूप वाढत चाललेत. तर अशा गोष्टी वारंवार का घडतायत किंवा अशा गोष्टींची संख्या वाढत का चालली आहे? तर याचं कारण आहे ते असलेली आपली लाईफस्टाईल आणि सोबत आपल्याला असलेला स्ट्रेस फॅक्टर. काय होतं की आपल्या लाईफस्टाईलचा आणि आपल्या स्ट्रेस फॅक्टरचा आपल्या स्त्रीबीजावर आणि पुरुषांच्या शुक्रावर खूप मोठा परिणाम होतो. आणि अशातच असा जर परिणाम आपल्याला कमी करायचा असेल तर आयुर्वेदामध्ये सांगितलेलं बी शुद्धीकरण तुम्ही लग्नाच्या आधी करून घेणं खूप गरजेचं आहे. बी शुद्धी म्हणजे काय आणि ते नेमकी कशी करायची? तर लग्नाच्या आधी पंचकर्माद्वारे तुमची बॉडी जर तुम्ही डिटॉक्स करून घेतली तर पुरुषांमध्ये निर्माण होणारं शुक्र आणि स्त्रियांमध्ये निर्माण होणारं बीज हे उत्तम प्रतीचं निर्माण होऊन चांगली संतती त्यामुळे तुम्हाला राहू शकते आणि याचा फायदा पुढे जाऊन तुम्हाला प्रेग्नन्सी मध्ये होऊ शकतो. म्हणून काय लग्नाआधी तुम्ही तुमच्या नजीकच्या वैद्यांना संपर्क करून तुम्हाला योग्य असेल ते पंचकर्म तुम्ही जर करून घेतलं तर याचा फायदा नक्कीच तुम्हाला प्रेग्नन्सी मध्ये होणार आहे आणि वारंवार या गोष्टी ज्या प्रेग्नन्सी मध्ये सध्या घडत आहेत त्या गोष्टी नक्कीच पुढे जाऊन कुठे ना कुठे टळणार आहेत आणि तुमची उत्तम संतती राहण्यासाठी त्या पंचकर्माची मदत होणार आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही नजीकच्या वैद्यांना संपर्क करून आजच तुमचे बी शुद्धीकरण पंचकर्म करून घ्या. धन्यवाद.